चला मित्रांनो, बघूया आजच्या कार्यक्रमाचं काय काय नियोजन आहे, कसं कसं झालं ते. कोकण वैभव मित्र मंडळाचा आमचा कार्यक्रम आहे. तर इकडे बघा, इकडे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत नगरकर साहेब. तर साहेब थोडं आम्हाला थोडं कल्पना द्या आजच्या कार्यक्रमाची, कसं काय आहे ते. आज ॲक्च्युली आपण कोकण वैभव मित्रमंडळाचं एक स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजासुद्धा आपण इथे करतो. आणि कार्यक्रम आयोजन करण्याचं एक मूळ उद्दिष्ट म्हणजे एक सर्व कोकणातील सर्व लोकांनी एकत्र यावं, सुखदुःखामध्ये त्याचा सहभाग व्हावा. आज तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाची एकमेकांची ओळख व्हावी, एक उद्दिष्ट आहे. आणि आपलं कोकण वैभव मित्रमंडळ 1992 पासून इथे कार्यरत आहे. खूप चांगल्या प्रकारे इकडे कार्य करत आहे. कोकणवासी सर्व एकत्र आणि त्यानंतर वेगवेगळे उपक्रम आपण इकडे घेणार आहोत. त्याचबरोबर पण जसं आपली जन्मभूमी तसंच कर्मभूमीमध्ये आपण आणखी काय चांगली कामं करू शकतो त्याबद्दल त्याच्यावरती पण चर्चा होईल आणि वेगवेगळे आपण उपक्रम इथे घेणार आहोत. चला, धन्यवाद साहेब. हा आमचा हे संकेत आहे, ते हे पण पदाधिकारी आहेत मंडळाचे, तरुण मंडळाचे पदाधिकारी आहेत. काय संकेत, काय तयारी झाली? संपूर्ण तयारी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता फक्त कार्यक्रमाची आम्ही वाट बघतो की कार्यक्रम कधी सुरू होतोय व्यवस्थितरित्या. नवीन पोरांना आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून देतोय. चला साहेब नमस्कार. काय आपल्या आतापर्यंत काय तयारी झालेल्या कार्यक्रमाची, कशी काय, थोडीफार आम्हाला कल्पना द्या. कोकण वैभव मित्रमंडळाची तयारी म्हणजे गेली आता 34 वर्ष आमचं काम हे चालूच आहे. मध्यंतरच्या काळामध्ये थोडा आमच्या मध्ये गॅप पडला होता, परंतु नवीन कार्यकारिणी आणि जुने कार्यकारिणी मिळून एक मोठ्या जोमाने उत्साहाने या ठिकाणी आपण कोकण वैभव मित्रमंडळाचा कार्यक्रम करतो. आज या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आहे, मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि संध्याकाळी सर्व येणाऱ्या मंडळींना भोजनाची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. इकडे जेवणाची संपूर्ण व्यवस्था आहे. तर आमचे सासरे पण इकडे आहेत, ते सर्व ह्या गोष्टी बघतायत. तर काय आपली तयारी कशी झालेली आहे? तयारी सर्व झालेली आहे. संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्यामुळे भोजनाची तयारी, जेवणाची तयारी आता फुल झालेली आहे. काय आज मेनू काय जेवणाचा? आज मेनू आमच्याकडे आज व्हेज कोल्हापुरी आहे, बटाटा सुका भाजी आहे, पुरी आहे, राईस आहे, डाळ आहे, गुलाबजाम आहेत आणि इतर पापड लोणचा हे नेहमीप्रमाणे आहे. ओके. आणि महाप्रसाद आहे. आणि महाप्रसाद पण आहे. चालेल. हे आमचे सर्व तरुण पदाधिकारी आहेत मंडळाचे. चला. नमस्कार. हे बघा, इकडे बघा. संकेत, थोडी माहिती दे रे, काय तयारी काय केलेली आहे? जे पोरं डान्समध्ये ज्यांनी 10वी 12वीला उत्तीर्ण झालेले आहेत अशा पोरांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट ठेवलेले आहेत. त्यांना सन्मान चिन्ह, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान चिन्ह, त्याच्यानंतर वह्या, त्यांना पुढच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते आपण प्रोत्साहनात्मक देत आहोत. जरा बघूया, एक सन्मान चिन्ह दाखवू, काय कसं आहे ते. सन्मान चिन्ह आहे. सन्मान चिन्ह आहे. या सर्व मुलांना, जेवढी मुलं येणार आहेत त्यांना वह्या आपण देणार आहोत. त्यानंतर या आहेत जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पेपर्स ठेवण्यासाठी, त्याचे सर्टिफिकेट्स ठेवण्यासाठी फाईल्स आहेत, ओके, त्या देणार आहोत. आणि बाकी सर्व तयारी झालेली आहे. इथे पुष्पगुच्छ वगैरे यांची रेडी आहे सर्व. आणि तिथे आता सत्यनारायणाच्या पूजेचा पण कार्यक्रमची तयारी चालू आहे. तर त्यांनी साऊंड सिस्टमची पण तयारी चालू झालेली आहे. तर मित्रांनो, बघत राहा. संध्याकाळी तुम्हाला मी थोडंफार दाखवेनच काय कसं कार्यक्रमात आहे ते. चलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. हा बघा, हा संपूर्ण जो एरिया आहे हा साधारणतः टॅप्स म्हणजे तारापूर अणुशक्ती केंद्राची जी कॉलनी आहे त्याचा एरिया आहे. आणि आज इकडे कोकण, जे आपले कोकणी लोक आहेत त्यांचं एक मंडळ आहे, त्या मंडळाचा आज इथे कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे, कसं कार्यक्रम चालू आहे तुम्हाला दाखवतो. थोडं तुम्ही बघा.
हे बघा इथे छानपैकी मंदिर आहे, त्यांचं क्लब आहे इथे. आणि हे बघा हा हॉल संपूर्ण हा इकडे. जाऊया आपण त्या हॉलमध्ये बघूया काय नक्की तिथे मुली रांगोळ्या वगैरे काढत आहेत छानपैकी. हे बघा इथे रांगोळीचं काम चालू आहे. रांगोळीचं काम चालू आहे. बघूया आज जाऊन काय कसं काय आतमध्ये कार्यक्रमाचं कसं काय गोष्टी चालू आहेत ते बघूया, मला समजेलच. मित्रांनो तयारी चाललेली आहे आपली, रीलची तयारी चाललेली आहे. आपण एक रील बनवतोय, तिरंगाची रील आहे बघा. ते सेटअप तयार केलेलं आहे उन्हामध्ये. असं स्टँड वगैरे रेडी आहे इथे, स्टँड वगैरे रेडी आहे. स्टँड ते असं सेट करावं लागणार आहे. 3 ग्लास आहेत, तर 3 ग्लासमध्ये आपण 3 फ्लॅगचे कलरचं प्लॅनिंग चाललेलं आहे. मध्ये व्हाईट, ऑरेंज आणि ग्रीन असं म्हणजे तो आला पाहिजे असं प्लॅनिंग आहे. बघूया कसं काय रील बनते. ती प्लॅनिंग तर आहे, व्यवस्थित काहीतरी बनवायचं. आता प्रिपरेशन चालू आहे. ग्लास क्लीन वगैरे करायचं, सोडा टाकायचा, आतमध्ये कलरचे सेटअप कसं करायचं हे सर्व प्लॅनिंग चालू आहे. आणि नेहमीप्रमाणे आणि तिकडे मोबाईल बघून असतोय. त्याला काय बाकीचं काय कामाकडे लक्ष नाही आहे की ते काय चाललंय ते. मदत तसा तो करत नाही, पण तो नेहमीप्रमाणे बघा तिकडे मोबाईलमध्ये तो बोट टाकून तो मोबाईलमध्ये आपलं काम करत आहे. आणि भोला इनमिंग करून बोला बघा, बोलायची इन टाईट आहे, अजून उतरलेलं नाही आहे. 3रा दिवस आहे. ओके, श्रीराम इथे काम करतोय पुसायचं. आणि तिकडे तो पण मोबाईलमध्ये गुंग झालेला आहे. सूरज मोबाईलमध्ये गुंग, सर्व मोबाईलमध्ये गुंग आहेत. काम नाही, मोबाईलमध्ये गुंग. असं जसा त्यांचा बॉस जसा आहे त्याप्रमाणे ते आहे. हा पण ते गुंग आता गाल खांदवतोय अर्ध्या तासानंतर. ओके, काय हरकत नाही. चला तर मित्रांनो बघत राहा, आता कशी रील बनते तुम्हाला समजेलच लवकरच. तर बघूया आपण काय बनतंय ते. हे बघा मित्रांनो, आताच व्हिडिओ आमचा झालेला आहे कंप्लीट. हे बघा 3 कलरचे 3 आम्ही बनवलेले आणि आता जस्ट तो पूर्ण झालेला आहे. जे काही झाले तयार ते आता पियाचं काम चालू आहे, संपवायचं काम चालू आहे. पंकज शेठ पण आलेले आहेत, मालक आलेले आहेत, पंकज शेठ. आणि बघत राहा मित्रांनो, ब्लॉग बघत राहा तुम्ही. आता थोड्या वेळात रील येईल 5 वाजेपर्यंत, तर नक्की बघा. आज रील पण बघा आणि आज ब्लॉग पण पूर्ण बघत राहा. आज पुष्कळ काय काय येणार आहेत गोष्टी. भूषण आवाज देतो. भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. ओढही बेबंद श्वासात दासात स्वप्नात येणे तुझे. भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात. मित्रांनो कार्यक्रम संपलेला आहे, आता शेवटचं एंडिंग चालू आहे. तर छान झाला कार्यक्रम. बघा तिकडे लोक जेवायला बसले सर्व आणि कार्यक्रम आता संपलेला आहे. तर बाय बाय.